इंस्टाग्रामवर बनावट नोटा विक्री करणाऱ्या रील्सचा सुळसुळाट झालेला आहे। 1 लाख रुपयांना 5 ते 10 लाख रुपयांच्या बनावट नोटा मिळतील अशी जाहिरात या रील्सच्या माध्यमातून करण्यात येते, तर नोटांची बंडलं दाखवत अनेक अकाउंटवरून ही जाहिरात केली जाते। अधिक पैशांच्या हव्यासानं अनेकांची फसगत होण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। शेखर, खरं तर इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया एकंदरीतच डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांना फसवण्याचे नवनवीन मार्ग हे लोक शोधत असतात। आता हा नवीन मार्ग इंस्टाग्रामवरून खोट्या नोटा मिळतील अशा प्रकारची ही जाहिरात केली जाते रील्सच्या माध्यमातून। अगदी बरोबर आहे विक्रांत। खरं तर एकीकडं या सगळ्यांचा सुळसुळाट वाढला देखील असला तरी दुसरीकडं या गुन्हेगारांना कोणत्याही यंत्रणेची भीती उरलेली नाही असाच यातून अर्थ काढावा लागणार। कारण मोठ्या प्रमाणात नोटांचे बंडल आपण या सगळ्या रीलच्या माध्यमातून बघतोय, ज्यामध्ये करोडो रुपये बनावट नोटा असण्याची शक्यता आहे आणि त्याचे रील इंस्टाग्रामवरती अनेक अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये काही मराठी व्यक्तींची नावं पाहायला मिळतात। अर्थातच ते फेक अकाउंट असण्याची शक्यता आहे, मात्र त्यावरून जे व्हिडिओ पोस्ट होत आहेत त्यामध्ये नोटा दिसत आहेत त्या मात्र त्या ठिकाणी कोणीतरी बनावट नोटा बनवून त्या ठिकाणी त्याची रील बनवत आहे। त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रातल्या व्यक्तींची नावं देखील घेतली जातात। एका रीलमध्ये तरी महाराष्ट्रातल्या मलकापूर या ठिकाणी येऊन आपण स्वतःहून या नोटा घेऊन जाऊ शकताय, 1 लाख रुपये द्या आणि 10 लाख रुपयाच्या तुम्हाला बनावट नोटा आम्ही देऊ, अशा पद्धतीची जाहिरात जी आहे ती या सगळ्या इंस्टाग्रामच्या पेजवरून केली जाते। त्यामुळे निश्चितच आहे पोलीस यंत्रणेला हे आव्हान असणार आहे की अशा पद्धतीचे रील जे कोणी बनवत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवून बाजारामध्ये अशा पद्धतीच्या जर बनावट नोटा मोठ्या प्रमाणात आल्या तर अनेकांची त्या ठिकाणी धाबे दणाणण्याची शक्यता आहे। त्यामुळे निश्चितच आहे अशा पद्धतीचे जे कुठले अकाउंट आता या सोशल मीडियावरती पाहायला मिळतात त्या अकाउंटवरती पोलीस प्रशासन कशा पद्धतीने कारवाई करणार हे पाहणं गरजेचं, कारण अशा नोटा जर बाजारात आल्या तर अनेक मोठ्या समस्याला देखील समोर जाऊ शकतात आणि त्यामुळं निश्चितच पोलीस प्रशासन या सगळ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरती कारवाई करणार का हे देखील आता पाहणं गरजेचं असणार आहे। अगदी खरं आहे शेखर, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे पोलीस प्रशासनासमोर 2 आव्हानं असणार आहेत। मुळात अशा बनावट नोटा आहेत का हे शोधणं, असतील तर त्या अनुषंगाने कारवाई करणार, नसतील तर मग सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्याची कारवाई सुद्धा करावी लागणार आहे। याकडे लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।